नेहमी अंडा करी खाऊन तीच कंटाळा येतो. अशा वेळेस आपण वेगवेगळ्या पद्धतीने अंडा करी बनवू शकतो. तर आज आपण हिरव्या वाटणावर अंडा करीची रेसिपी बघणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने आणि झटकेपट बनणारी अशी ही अंडा करी आहे आणि सर्वजण आवडीने खातील इतकी ही मस्त होते. तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. अगदी घरगुती साहित्यामध्येच आहे. आता इथे जवळजवळ मी 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, लहान मोठ्या साईजच्या अशा घेतलेल्या आहेत. आता इथे मी जेवढं तुम्हाला प्रमाण दाखवणार तेवढे माझ्या आवश्यकतेनुसार मी आज तुम्हाला प्रमाण दाखवणार आहे. अगर तुम्हाला इथे जास्त जर का मसाल्याचा वापर करायचा असेल किंवा तुम्ही इथे फुटलेल्या अंड्याची जास्त भाजी बनवायची असेल, म्हणजेच रसा बनवायचा असेल हिरव्या वाटणावर, तर त्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता इथे कोथिंबीर घेतली आहे, एक मूठभर जवळजवळ ही कोथिंबीर घेतलेली आहे. आणि कोथिंबीर घेताना सर्वात महत्त्वाची टिप्स म्हटलं तर सर्व देठ वगैरे जे कोथिंबीरचे असतात ते सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत. त्याचप्रमाणे एक छोटा वाटी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. जर का इथे तुम्हाला ओला नारळ खाऊन घ्यायचा असेल तरी घेतला तरीसुद्धा चालेल. एवढं एक वाटी घेतलेलं आहे. जसं आपल्याला रसा बनवायचा आहे त्या पद्धतीनेच आपण इथे खोबऱ्याचा वापर करणार आहोत. त्याचप्रमाणे अर्ध लिंबू घेतले आहे, 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, एक छोट्या आल्याचा तुकडा घेतला आहे आणि 1 टेबलस्पून इतकं जिरं घेतलं आहे. आता हे सर्व मी स्वच्छ धुवून वगैरे घेतलेलं आहे. म्हणजे कोथिंबीर मिरची ही आपण धुवून घेतलेली आहे. आता हे सर्व वाटण आहे हे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्याला मसाले कुठले लागणार आहेत ते दाखवते. तर 1 टेबलस्पून मिरची पावडर घेतली आहे, 1 चमचा घरगुती मसाला घेतलेला आहे, गरम मसाला घेतला आहे 1 टेबलस्पून, धना पावडर घेतली आहे 1 टेबलस्पून आणि जवळजवळ 1 पाव चमचा मी हळद घेतली आहे आणि 2 अंडी घेतली आहेत. आता अंड्याची इथे जिथे तुम्हाला जेवढी आवश्यकता असेल त्या पद्धतीने तुम्ही अंडी घेऊ शकता. आता हे सर्वप्रथम आपण हिरवं वाटण बनवून घेऊया. आता इथे बघू शकता मी पाण्याचा वापर करून अगदी बारीक असं हिरवं वाटण हे बनवून घेतलेलं आहे. आता तुम्हाला इथे जशी पाण्याची आवश्यकता पडेल त्या पद्धतीने तुम्ही थोडाफार पाण्याचा वापर करून असं बारीक असं आपल्याला वाटण वाटून घ्यायचं आहे. पण एकदम बारीक घ्यायचं आहे, जाडसर असं करायचं नाही आहे. आता आपल्याला फोडणी द्यायची आहे. फोडणी देण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे 1 मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे 1 मोठा टॅमॅटो आहे हे खिचून घेतलेलं आहे. अंडा मसाला कढी बनवण्यासाठी मी एक पॅन घेतला आहे. त्याच्यामध्ये मी 1 चमचा तेल घातलेलं आहे. तेल आपण गरम करून घेतलं. त्यानंतर इथे आपण पाव चमचा हिंग पावडर घालणार आहोत. हिंग पावडर आहे थोडासा असा लालसर करून घ्यायचा आहे. तर हिंग पावडर मी अंडा कढीमध्ये घातलेला आहे. बरेच जण घालत नसतील पण मी आवर्जून घालते, कारण बऱ्याच जणांना अंड्यामुळे गॅस पकडतो आणि गॅसमुळे आपण आवर्जून हा हिंग पावडर घातला पाहिजे. त्याचप्रमाणे इथे मी बारीक चिरलेला कांदा घालतो. कांदा आहे हा आपल्याला मीडियम गॅसवर परतवून घ्यायचा आहे. आता इथे कांदा आहे ना हा मी लालसर होईपर्यंत परतवून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथे ना टॅमॅटो जे खिचून घेतलं होतं ते सर्व घालून घेऊया. आता हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मीडियम शिजलं मी कांदा आणि टॅमॅटो आहे 1-2 मिनिटांसाठी परतवून घेतलेलं आहे. बघू शकता कांदा टॅमॅटो मस्त असं जे तेल सुटलेलं आहे. आज आपण ना अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने झटकेपट आपण ही रेसिपी बनवणार आहोत. जेव्हा ना कधी कधी आपल्याला म्हणजे मासे वगैरे नसतात अशा वेळेस ना ही अंडा कढी एकदम मस्त रेडी होते. आणि जी आपण अंडा कढी बनवणार ती हिरव्या वाटणावर, म्हणजे आता वेगळ्या पद्धतीने नेहमी आपण तेच म्हणजे वाटणावर आपण नेहमी बनवत असतो अंडा कढी, पण आज मी खास हिरव्या वाटणावर ही अंडा कढी बनते. म्हणजे हा मसाला आहे हा सर्वात महत्त्वाचा आहे. आता बघू शकता हा कांदा आणि टॅमॅटो आहे मस्त असा शिजून रेडी झालेला आहे. आता इथे आपल्याला घालायचे आहेत मसाले. हळद, घरगुती मसाला, मिरची पावडर, धना पावडर, गरम मसाला, चवीनुसार मीठ. इथे सर्व मसाले घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. आता ही सर्व प्रोसिजर आहे ही आपल्याला मंद आचेवर करून घ्यायची आहे, जेणेकरून हे मसाले ते करपू नये. ही सर्वात महत्त्वाची टीप आहे. आता 1-2 मिनिटांसाठी आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मंद आचेवर हे मसाले 1-2 मिनिटांसाठी मी परतवून घेतले आणि तेलसुद्धा खूप छान सुटलेले आहे आणि मसाल्याचा सुगंध ना अप्रतिम असा येतो. आता जे आपण हिरवं वाटण बनवलं होतं ते सर्व घालून घ्यायचं आहे. आता मसाले ना तुम्ही जेवढे मंद आचेवर परतवून घेतील ना तेवढे खूप छान असे तेलावर परततात. त्याचप्रमाणे त्याचा सुवास देखील खूप छान येतो आणि तेल देखील खूप छान सुटते. आता सर्व मी हे हिरवं वाटण जे बनवलं होतं ते सर्व घालून घेतलेलं आहे. सर्व मिक्स करून घेऊया. कलर बघू शकता हिरव्या वाटणाचा किती सुंदर आले. इथे कोथिंबीरचा वापर आपण जास्त केला आहे, कारण जे अंडा करी जी आपण बनवणार आहोत ती फक्त हिरव्या वाटणावर. आता इथे आपल्याला मीडियम गॅस ठेवून हे वाटण आहे हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा सर्व कच्चापणा असेल तेवढा सर्व निघून गेला पाहिजे.
आता अगदी ही साधी आणि सोपी पद्धत आहे. तुम्ही डब्यासोबत सुद्धा अशी झटकेपट बनणारी ही अंडा करी आहे ही घेऊन जाऊ शकता. आता इथे ना मी अंडं फोडून आपण ही आज करी बनवणार आहोत आणि एकदम टेस्टी अशी लागते. ह्या अगोदर सुद्धा आपल्या चॅनलवर नॉनव्हेज रेसिपी आहेत ना, मी खूप छान छान बनवलेत. स्वीट डिश बनवलेल्या आहेत, व्हेज रेसिपी भरपूर आहेत. आपल्या चॅनलवर तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या. कारण आपल्या चॅनलवर जेवढ्या मी व्हिडिओ बनवत असते तेवढ्यात घरगुती साहित्यामध्ये आणि पारंपरिक पद्धतीनेच आपण रेसिपी बनवत असतो, जेणेकरून सर्वांना जेणेकरून जमल्या पाहिजेत त्याचप्रमाणे घरगुती साहित्यामध्ये बनवते, जेणेकरून सगळ्यांच्या घरामध्ये ही साहित्य उपलब्ध असते. म्हणून अशा आपण रेसिपी बनवतो आणि चविष्ट अशा ह्या रेसिपी बनतात. आता इथे मी सर्व मसाला 1-2 मिनिटांसाठी हा मस्त असा परतवून घेतला. आता इथे आपल्याला तेल सुटेपर्यंत हा आपल्याला मसाला आहे हा परतवून घ्यायचा आहे. आता मी रेसिपी ज्यावेळेस बनवते ना तेव्हा तुम्ही पूर्ण बघत असता त्याच वेळेस ना एक लाईक करायचं. लाईकचं बटन दाबल्यानंतर हाईपचं बटन येतं, ते देखील दाबायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवत जा, जेणेकरून ना तुमच्याकडे वेगळ्या पद्धतीने काही मसाले वापरून बनवत असतील आणि तुम्हाला काही सुचवायचं असेल किंवा एखादी रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही आपल्या अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये करू शकता. मी 1-2 मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफ दिलेली आहे आणि वाटणाला बघू शकता तेल खूप छान सुटलेलं आहे. मिक्स करून घेऊया. आता इथे ना आपण हिरवं वाटण मिक्सरमध्ये जे वाटलं होतं त्याच्यामध्ये मी जवळजवळ 1 छोटा पेल्यावरून पाणी घातलेलं आहे. सर्व पाणी आहे आपल्याला घालून घ्यायचं आहे. आता इथे ना मी पाण्याचा वापर केलाय तो माझ्या आवश्यकतेनुसार केलाय. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार इथे पाण्याचा वापर करू शकता. आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मिक्स करून घेतलं. आता इथे आपल्याला ह्या कालवणाला उकळा घ्यायचा आहे, त्यासाठी ना मी झाकण ठेवून देते. आता इथे मोठ्या शेगडीवर एक कालवणाला उकळा घेतल्या बघू शकता आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर वाटते. मिक्स करून घेऊया. आता इथे ना तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे असेल कालवणाला म्हणजेच रसाला तितकी तुम्ही ठेवू शकता. म्हणजे पाण्याचा इथे थोडासा तुम्हाला अजून वापर करायचा असेल तर तुम्ही वापर करू शकता. म्हणजे थोडी पातळ पाहिजे किंवा जाड पाहिजे ते तुमच्यावर डिपेंड असतं. आता इथे ना मी सर्व मिक्स केल्यानंतर इथे आपण घालायचे लिंबूचा रस. अर्धा लिंबू घेतलेला आहे, ते सर्व आपण घालून घ्यायचं आहे. सर्व मिक्स करून घ्यायचं. आता ही प्रोसिजर आहे आपल्याला मीडियम गॅस ठेवूनच करायची आहे, जेणेकरून ह्या कालवणाला ना उकळा खूप छान येतो आणि मसाले देखील खूप छान असे शिजले जातात. आता इथे ना थोडासा मीडियम गॅस करून आपल्याला इथे अंडी फोडून टाकायची आहे. कारण जी आपण हिरव्या वाटणावर अंड्याचं करी बघणार आहोत ती फुटलेल्या अंड्याची. त्याच्यासाठी मी एक डिशमध्ये अंडं फोडून घेतलेलं आहे, ते घालून घेते. आता इकडे ना मी डिशमध्ये अंडं फोडून घेतलेलं आहे. तुम्ही डायरेक्ट जर का टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. पण इथे ना आपण ज्यावेळेस अंडं फोडतो ना त्यावेळेस काय होतं, कधी ती अंडी खराब निघतात किंवा त्याची किपची वगैरे भाजीमध्ये जाऊ शकते. दुसरं देखील घालते. आता इथे ना तुम्हाला जेवढे तुम्हाला अंडी घालायचे असतील फोडून तेवढे तुम्ही घालू शकता. पण घालताना एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की थोडंसं लांब लांब अंतरावर अशी अंडी घालून घ्यायची आहेत. आता इथे अंडं घातल्यानंतर इथे आपल्याला पुन्हा चमचा देखील फिरवायचा नाही आहे, कारण आपल्याला अंडं हे अख्खं राहिलं पाहिजे. त्यामुळे आपण इथे चमचा वगैरे फिरवणार नाही आहे. इथे झाकण ठेवून एक 5 मिनिटांसाठी आपल्याला मीडियम गॅसवर ही भाजी आहे ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे. झाकण ठेवून बघूया आणि बघू शकता मस्त असं कालवण आहे ते छान उकळत आहे आणि अंडं बघू शकता एकदम दिसायला देखील खूप छान वाटते. आता इथे ना आपण अंडं आहे हे शिजवून घेते. अंडं शिजवायला जास्त काही वेळ लागत नाही, त्याच्यामुळे 2-3 मिनिटातच मोठ्या शेगडीवर अंडं शिजून होते. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं हा रस्सा आहे ना म्हणजे हा जो आपण मसाला बनवला तो ह्याच्यावर टाकून घ्यायचा. इथे आपल्याला कुठेही पुन्हा ही अंडी जी आहे तिथे चमचा असा फिरवायचा नाही आहे, जेणेकरून ही अंडी आहेत ही फुटू नये. फक्त आपल्याला हा कॉर्नरचा जेवढा रस्सा आहे ना हा घालून घ्यायचा आहे, जेणेकरून ही वरती पण हा अंड्याला हा व्यवस्थित असा रस्सा आहे हा लागला जातो. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हा रस्सा आहे तर मस्त उकळून झालं आहे, कालवणसुद्धा खूप छान रेडी झालं आहे. आता आपण इथे गॅस बंद करणार आणि ही कालवण आहे ना हे थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. मी इथे झाकण ठेवते आणि त्यानंतर आपण ही कढी आहे आपण ही सर्व करून घेऊया. इथे बघू शकता मसालेदार अशी ही अंडा करी आहे ही रेडी झाली आहे आणि कलर सुद्धा बघू शकता खूप सुंदर असा आलाय. तर ही अंडा करी आहे ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बघू शकता इकडे अंड सुद्धा आपण जे ते फोडून घातलं होतं ते देखील अख्खच्या अख्खं आहे. इतकं सुंदर असं हे रेडी झालेलं आहे. आजच्या भागामध्ये मी तुम्हाला हिरव्या वाटणावर
आज करी रेसिपी दाखवलेली आहे, अगदी झटकेपट आणि सोप्या पद्धतीने आणि चवीला एक नंबर अशी ही करी बनते। अशा पद्धतीने तुम्ही देखील करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि भरपूर मित्र-मैत्रिणी नातेवाईकांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही अंडा करी कशी बनवायची ती माहिती मिळेल। आणि जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या, बाजूला बेल बटन देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल। अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला, तोपर्यंत बाय बाय, स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा। धन्यवाद।